नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपण सोशल वर्क पेपर 2 महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट या संदर्भात पेपरचा अभ्यास करणार आहे. तर चला बघूया. समाजकार्य पेपर 2 प्रश्नपत्रिका 2 आणि हा पेपर सेट ए आहे. 2017 रोजी झालेला हा पेपर आहे. त्याचा प्रश्न आणि उत्तर यांचा अभ्यास करणार आहोत आपण इथे. प्रश्न पहिला, अरेंज द सिक्वेन्स ऑफ अप्रोच. दृष्टिकोनाची योग्य क्रमवार मांडणी सांगा. तर दान, धर्म, कल्याण, चिकित्सात्मक, पर्यावरण विषयक आणि वैद्यकीय, चॅरिटी, वेलफेअर, क्लिनिकल, इकॉलॉजिकल अँड रेडिकल. क्वेश्चन 2, assertion and reason. Social work is a practice-based profession. Reason, it promotes social cohesion and deals with problem solving. म्हणजे विधान काय? समाजकार्य हा सरावावर आधारित व्यवसाय आहे, कारण ते सामाजिक एकोपा वाढीस प्रोत्साहन देते तसेच समस्या सोडवण्याशी निगडीत आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. बोथ ए अँड आर are true and R is the correct explanation of A. Question number 3, International Federation of Social Worker recommends म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघाने केलेली शिफारस कोणती? तर केलेली शिफारस कोणती आणि ते काय दर्शवतात? तर सर्वांसाठी समानता, सन्मान, मानवी सामर्थ्यावर श्रद्धा, वंचित, गरीब, सीमांत, सुरक्षित, दडपशाहीचे बळी ठरलेले बळी, ते काय दर्शवतात? तर समाजकलेचे मूल्य दर्शवतात. म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्क्स रिकमेंड्स फर्स्ट, रिस्पेक्ट फॉर द इक्वलिटी, वर्थ अँड डिग्निटी फॉर ऑफ ऑल पीपल. सेकंड, बिलीफ इन ह्युमन पोटेन्शियल. अँड थर्ड, solidarity with those who are disadvantaged, poor, marginalized, vulnerable and oppressed. What does the above indicate? So value of social work. Question number 4, matriculturism can be described by the following. म्हणजे बहुसंस्कृतीवाद कशाच्या आधारे वर्णन करता येईल? तर सांस्कृतिक साम्राज्यवादास विरोध, एकजिन्सीवादास विरोध, विविधतेस प्रोत्साहन आणि अधिकार श्रेणी विभाजनास विरोध या सर्वांच्या आधारावर बहुसंस्कृतीवाद वर्णन करता येईल. क्वेश्चन 5, सिंथेसिस अप्रोच रिकॉग्नाइज दॅट ऑल रिलिजियस आर. म्हणजे संयुक्त दृष्टिकोन असे मानतो की सर्व धर्म हे खरे आणि धर्म विविधता हा निसर्ग नियम होय. ट्रू and that diversity of religions is a law of nature. Question 6, who postulated the 3 stages of social change? Example, ideology, metaphysical and the positive. सामाजिक बदलाच्या तत्वज्ञानाविषयक, आध्यात्मिक आणि प्रत्यक्ष या अवस्था ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडलेल्या आहेत. प्रश्न 7, Totalitarianism is a political system in which. म्हणजे सर्वाधिकारवाद किंवा सर्व सत्तावाद या व्यवस्थेत संपूर्णतः निर्बंधित सत्ता प्राप्त असलेले सरकार. complete and unrestricted power in government. Question 8, the theory that motivation is the function of intrinsic factors such as appreciation and recognition was propounded by. असा सिद्धांत ज्यामध्ये प्रेरणा हा स्वाभाविक घटक मानला जातो, जसे प्रशंसा आणि ओळख. हा सिद्धांत फ्रेडरिक हर्झबर्ग यांनी शोधला. क्वेश्चन 9, राईट टू पॉवर्टी इज स्टार्टेड अंडर fill in the blank section of the Constitution of India. संपत्ती धारण करण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या कलम 19 आणि 31 या कलमांतर्गत विशद केलेला आहे. मायक्रो इकॉनॉमिक स्टडीज fill in the blanks. म्हणजे दीर्घ किंवा संयुक्त अर्थशास्त्र यात एकूण सर्व निर्देशक आणि घटक जे अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात त्याचा अभ्यास करतात. ऑल ॲग्रिगेट्स इंडिकेटर्स
and the factor that influence the economy. 11. Perpetrators of child sexual abuse show. बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या अपराधामध्ये आढळणारी विशेषतः लालसेवर नियंत्रणाचा अभाव, समस्यापूर्ण आंतरव्यक्ती संबंध, लॅक ऑफ इम्पल्स कंट्रोल, प्रॉब्लेमॅटिक इंटरपर्सनल रिलेशनशिप. क्वेश्चन नंबर 12. The ex-alcoholic sharing his experience helps other addicts remain sober. Social worker working with such group is working. म्हणजे व्यसनमुक्त व्यक्तीच्या स्वतःच्या अनुभव कथनामुळे अन्य व्यक्तींना व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते. अशा समूहासोबत कार्य करणारा समाज कार्यकर्ता मिझो पातळीवर कार्य करत असतो, स्वयंसहायता गटासोबत कार्य करत असतो आणि अल्कोहोलिक अनॉनिमस सोबत कार्य करत असतो. ॲट मिझो लेवल विथ सेल्फ हेल्प ग्रुप विथ अल्कोहोलिक अनॉनिमस. क्वेश्चन 13. Assertion and reason. Assertion. Stress may result due to individual interactions with environmental stimuli. Reason. Environmental conditions force individual to confront with demands, opportunities and outcome. म्हणजे विधान काय, वातावरणातील उद्दीपकांशी वैयक्तिक आंतरक्रियांमुळे ताण निर्मिती होते, कारण वातावरणातील परिस्थिती व्यक्तीच्या मागण्या, संधी, निष्पत्ती यांचा सामना करायला भाग पाडते. करेक्ट ऑप्शन ए. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन 14. Assertion. Human development is the result of human growth. Reason. Environment has limited role to play in human development as a heredity decided growth. विधान. मानवी विकास हा मानवी वाढीचा परिणाम आहे, कारण वातावरणाची मानवी विकासात मर्यादित भूमिका असते, कारण वाढ अनुवंशाने निश्चित आहे. तर यापैकी योग्य पर्याय कोणता? तर बी. दोन्ही बरोबर आहेत, परंतु कारण जे दिलेले आहे ते विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. बिग 5 फॅक्टर्स. तर खुलेपणा, विवेकी वृत्ती, बहिर्मुखता, समंतता आणि मज्जाविकृती म्हणजे ओपननेस, कॉन्सिक्वेन्शियसनेस, एक्स्ट्राव्हर्जन्स, ॲग्रीएबलनेस अँड neuroticism. Big 5 factors. Question 16. 10 years after being a single child, Neha had to share personal love with her baby brother. This was very stressful for her. She started indulging in baby talk and behaving like a baby girl. म्हणजे 10 वर्ष एकटे मूल म्हणून वावरल्यानंतर नेहाला तिच्या धाकट्या भावाबरोबर आईवडिलांचे प्रेम वाटून घ्यायला लागते. हा ताण तिला असह्य झाला आणि ती एखाद्या बाळासारखी बोबडे बोलू लागली आणि लहान मुलीसारखी वागू लागली. तिच्या वागण्याला अवनती असे नाव देता येईल. रिग्रेशन. क्वेश्चन 17. The student social worker placed in an institution shared with her supervisor that her client, who was extremely disturbed by an older boy, picked up a butcher's knife from the kitchen and hid it in the flush tank of the toilet. The client planned to kill the harasser at night. What advice should the supervisor give to the student social worker? म्हणजे संस्थेत काम करत असलेल्या समाजकार्य विद्यार्थ्याकडे संस्थेतील एका मुलाने सांगितले की त्याने स्वयंपाकघरातून एक सुरी चोरून संडासाच्या पाण्याच्या टाकीत लपवली असून त्याचा छळ करणाऱ्या माणसावर रात्री ती सुरी चालवण्याचा त्याचा विचार होता. हे ऐकून धास्तावलेल्या समाजकार्य विद्यार्थ्याला त्याचा पर्यवेक्षक काय सल्ला देणार? तर विद्यार्थी आणि पर्यवेक्षक यांनी दोघांनी संस्थेच्या अधीक्षकांना भेटून त्यांना ही माहिती सांगावी. मीट द superintendent of the institution along with the field work supervisor and share the matter with her. Question 18. Which of the following is not a technique of case work? व्यक्ती सहयोग कार्याचे तंत्र नाही. कोणते? पुरस्कार करणे, लॉबिंग हे व्यक्ती सहकार्याचे तंत्र नाही. क्लिनिकल सुपरविजन
या पुस्तकाचे लेखक मॉरिस कोगेन. Assertion and reason. Assertion. Catharsis result in release of anxiety or tension which leads to improved functions of the client. Reason. Catharsis consists of expressions of ideas, fear, past, significant event and associations. विधान आहे भावनांच्या विरेचनामुळे दुश्चिंता ताणमुक्तीमुळे अशा कार्यपद्धतीत सुधारणा होते, कारण भावनांच्या विरेचनामध्ये विचार, भीती, भूतकाळातील महत्त्वाच्या घटना आणि सहसंबंधांमध्ये अभिव्यक्ती होत असते. तर संकेतांक म्हणजे करेक्ट ऑप्शन इज दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 21. In which category will you place peer support group of alcoholic? मद्यपींच्या सहाय्यता गटास आपण स्वयंसहायता गटास समाविष्ट करू शकतो. सेल्फ हेल्प ग्रुप. 22. समाजकार्याच्या विद्यार्थ्याने आपल्या मनोरंजन गटासाठी फिराव्यास जाण्यासाठी तारांगणात भेट सुचवली, मात्र गटातील सदस्यांची अनेक पर्यायावर सरशांती मत्स्यालयास भेट देऊन नंतर समुद्र किनारी जाण्याची इच्छा दर्शवली, तेव्हा कोणत्या गटकार्याच्या कुठल्या तत्वाने त्याच्या निर्णय प्रक्रियेस मार्गदर्शन केले जाते? तर स्वयंनिर्णयाचे तत्व. While planning an outing with her recreation group, the student social worker suggested a visit to the planetarium. The group members, after discussing several options, decided that they wanted to visit the aquarium and then take bus ride along the seashore. Which of the following principle of group work guided their decision making? Principle to self-determination. स्वयंनिर्णयाचे तत्व. 23. तुकमन यांनी 50 पेक्षा जास्त अभ्यासांचे पुनर्विलोकन केल्यानंतर ते या निष्कर्षास पोहोचले की गट हे अंदाज करता येईल अशा विकास अवस्थेतून जातो. या अवस्थांचा योग्यक्रम फार्मिंग, स्टॉर्मिंग, नॉर्मिंग, परफॉर्मिंग अँड अडजर्निंग. क्वेश्चन नंबर 24. एक विद्यार्थी समाजकार्यकर्ता समुदाय आधारित क्षेत्रीय कार्यात एका गटाचे नेतृत्व करीत होता. गटातील सदस्यांनी त्यांना मुलाखत कौशल्ये, नोकरीसाठीचे अर्ज लिहिणे, संदर्भ निवड आणि बरंच काही आत्मसात करण्याची इच्छा दर्शवली. हा समूह त्यांच्यापैकी प्रत्येकास काम मिळेपर्यंत टिकला, कारण सामान्य उद्देशातून हा समूह विकसित झाला. 24. A student social worker was leading a group in community setting. The group members wished to equip themselves with interview skill, write job application, select reference and so on. The group listed till all the them government job because the group put up common interest. Question 25. एका संस्थेतील पौगंडावस्थेतील मुलींच्या समूहाचे प्रमुख ही समूहातील सदस्यांना एकमेकांमध्ये मिसळण्यास तसेच समूहास त्याचा सन्मान उद्देश साध्य करण्याच्या कामी मदत करण्यास चतुर होती. वरील स्पष्टीकरणाच्या आधारे कोणते कौशल्य समूह कार्यकर्त्याकडे होते? तर उद्देशपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्य. स्किल इन एस्टॅब्लिशिंग पर्पजफुल रिलेशनशिप. 26. लिसनिंग इन कम्युनिटी ऑर्गनायझेशन इज. समुदाय संघटनात ऐकणे म्हणजे संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्य. रिलेशनशिप स्किल. 27. A community organizer is working with the tribal community to establish their rights on the forest plot they have been cultivating for years. Her tactic in achieving this can be described in the following terms. Researcher, negotiator, advocate means all of the above. एक समुदाय संघटन कार्यकर्ता आदिवासी समुदायाचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी कार्य करतो. त्यात ते वर्षानुवर्ष शेती करीत असलेल्या जंगलातील प्लॉटवरील अधिकाराचा समावेश आहे. हे प्राप्त करण्याच्या तिच्या व्यावसायिक चातुर्याला संशोधन, मध्यस्थ, बोलणी आणि वकील असे म्हणता येईल. क्वेश्चन 28. द पर्सनल पॉलिटिकल ही घोषणा महिला चळवळीमुळे प्रसिद्ध झाली. क्वेश्चन 29. विधान आणि कारण. विधान. जागतिक समकालीन समाजात पुनरुज्जीवित चळवळीला त्यामुळे बळकटी मिळाली, कारण काही समुदायाचा दृष्टिकोन हा संकुचित आणि पारंपरिक झालेला आहे. करेक्ट ऑप्शन इज बी. ए बरोबर आहे, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही.
क्वेश्चन 30. रॉथमन चर्चा केलेल्या समुदाय संघटन दृष्टिकोनात सामाजिक सक्षमीकरणाचा समावेश नाही. Social empowerment is not an approach to community organization as described by Rothman. Question number 31. एकूण 100 नमुना 60 पुरुष आणि 40 महिला घटकातून संशोधकाने 30 पुरुष व 20 महिला एकूण 50 नमुना घटक निवडले. संशोधकाने स्तरित नमुनाबद्ध नमुना निवड पद्धतीचा अवलंब केलेला आहे. 32. एका कंपनीच्या CSR प्रकल्पाचा सखोल अध्ययन करण्याची समाज कार्यकर्त्याची इच्छा आहे, तर त्यासाठी व्यष्टी अध्ययन आराखडा जास्त संयुक्तिक होईल. केस स्टडी. 33. उदाहरण, पाणी प्रश्न, आधारभूत सर्वेक्षण, संवर्धन जागृती, संवर्धन आचरण, नफा तोटा विश्लेषण, घरोघरी अभियान या प्रकारचे अध्ययनास विविध घटक आराखडा ABCD विविध घटक आराखडा असा सुचवणार. त्यानंतर 34. विधान आणि कारण. शून्य गृहीतक म्हणजे संबंध नसणे. बरोबर आहे, कारण दिलेल्या तुलना करण्यात येणाऱ्या समूहांमध्ये भिन्नता असते. तर योग्य ऑप्शन ए बरोबर आहे, परंतु आर चुकीचे आहे. क्वेश्चन 35. बहुतेक लोकांच्या मते जागतिकीकरण ही महत्त्वपूर्ण पायरी आहे. आपण यात सहमत आहात का? तर ऑप्शन डी सूचक प्रश्न. Most people agree that globalization is important step. Do you agree this is leading question? Type of question in research misleading. 36. भारतामध्ये कोणती संस्था ही शेती तथा ग्रामीण विकासासाठी लागणारे अर्थसहाय्य पुरवण्याचे काम करते? नाबार्ड. Which of the following organization looks after the credit needs of agriculture and rural development in India? नाबार्ड. 37. Which of the following is not a feature of good governance? सुशासनाचे लक्षण नाही, तर लाल फितीचा कारभार, रेड टॅपिझम. दिस इज नॉट अ गुड गव्हर्नन्स फीचर. 38. अ बजेट इज इसेन्शियली स्टेटमेंट ऑफ. अंदाजपत्रक खऱ्या अर्थाने कुठल्या प्रकारचे विधान आहे? तर विशिष्ट कालावधीमधील अंदाजित महसूल आणि खर्च. एस्टिमेटेड रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. 39. सामाजिक सुरक्षेमध्ये काय अंतर्भूत नाही? तर एक्स्ट्रा ग्रॅटिया पेमेंट. एक्स ग्रॅटिया पेमेंट म्हणजे सानुग्रह वेतन. क्वेश्चन 40. जेव्हा नवीन धोरण आखताना अस्तित्वात असलेल्या कार्यक्रमांना, धोरणांना आणि खर्चास आधार मान्यता येते, तेव्हा ते वृद्धिंगत होणारे प्रारूप इन्क्रिमेंटल मॉडेल म्हणून ओळखतात. 41. सोशल जस्टिस इज द बॅलन्स बिटवीन. सामाजिक न्याय हे मूलभूत हक्क आणि न्यायालयीन व्यवस्था या घटकामध्ये संतुलन राखते. फंडामेंटल राइट्स अँड ज्युडिशियल सिस्टम. अंडर द कंपनीज ऍक्ट सेक्शन 135 इज रिलेटेड टू. म्हणजे कंपनी कायद्याअंतर्गत कलम 135 उद्योगधंद्यांचे सामाजिक दायित्वाशी संबंधित आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. विधान आणि कारण. विधान आहे दोषी ठरलेल्या बाल गुन्हेगारांसंदर्भात नोंदी ह्या दाद मागण्याच्या कालावधी संपल्यानंतर किंवा संबंधित नियमांतर्गत योग्य असा कालावधी संपल्यानंतर काढून टाकल्या जातात. कारण ज्या बाल गुन्हेगाराने एखादा गुन्हा केलेला आहे आणि त्यासाठी त्याच्यावर या कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आलेली असल्याने त्यास कुठल्याही अपात्रतेस सामोरे जाऊ लागू नये. तर ए बरोबर असून आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. 44. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 ऑल्सो डील्स विथ क्राइम्स. म्हणजे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 बाबीसोबत कुठल्या बाबी संबंधित आहे? सायबर आतंकवाद, सायबर टेररिझम, सायबर सिक्युरिटी, सायबर फ्रॉड अँड हॅकिंग. क्वेश्चन 45. अंडर विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स NGO आर नॉट रजिस्टर्ड. म्हणजे कोणत्या कायद्याअंतर्गत बिगर सरकारी संस्थांची नोंदणी होत नाही? तर CSR अधिनियम 2015. क्वेश्चन 46. द लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट वॉज पास इन द इयर. म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्त कायदे कोणत्या वर्षी पारित झाले? 2013. न्याय, नुकसान भरपाईचा अधिकार आणि जमीन धारणेतील पारदर्शकता, पूर्वस्थिती आणि पुनर्वसन कायदा 13 कशाशी निगडीत आहे? तर नुकसान भरपाई, अधिग्रहण आणि पुनर्वसन या घटकांशी.
क्वेश्चन 48. व्हॉट इज ग्रीन रिव्होल्यूशन? हरित क्रांती म्हणजे काय? विशेषतः विकसनशील राष्ट्रांमध्ये अन्नधान्य उत्पादनात वाढ करणारी चळवळ मीन्स ग्रीन रिव्होल्यूशन, ए मूवमेंट टू इन्क्रीज फूड प्रोडक्शन स्पेशली इन डेव्हलपिंग कंट्रीज. 49. द फॉलोइंग आर द इंडिकेटर्स ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ. गुणवत्तापूर्ण जीवनाचे निर्देशांक: आरोग्य, राहणीमानाचा खर्च आणि गुणवत्ता प्रमाण. क्वेश्चन 50. विधान: जागतिकीकरणामुळे ज्ञान आणि सेवा वापरण्याच्या संधीमध्ये प्रचंड प्रमाणात वृद्धी झालेली आहे. तसेच सामाजिक विकासाची प्रक्रिया अधिक गतिशील झालेली आहे, कारण तंत्रज्ञानातील परिवर्तनशील लवचिकतेमध्ये अडथळे दूर झालेत. ऑप्शन ए इज करेक्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. धन्यवाद मित्रांनो. जर अशा प्रकारचे आपल्याला PDF पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.